जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर. आता एक स्वराज्यची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल. कोलाड पोलिसांची धडक कारवाई. ब्लॅकने विकणाऱ्या रेस्टिंग चालकाला रंगेहात पकडले. पोलिसांचे सर्वत्र कौतुक. छुप्या मार्गाने काळ्या बाजारात रेस्टिंग विक्री करणाऱ्या रेस्टिंग धारकाला कोलाड पोलिसांनी धडक कारवाई करून रंगेहात पकडले. त्याच्याकडून 5,41,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की कोलाड पोलीस ठाण्याचे पोहवा मारुती देव्हारे तसेच कोशी पांचाळ हे रविवार दिनांक 5/10/2025 रोजी रात्री 8:15 सुमारास पेट्रोलिंग करिता गारभट व खरबाचीवाडी येथे सरकारी वाहन क्रमांक MH06 CD 4899 हिने पेट्रोलिंग करता स्टेशन डायरीला नोंद करून गेले असता खरबाचीवाडी येथे पेट्रोलिंग करून येथून परत येत असताना गारभट बाजूकडून एक सफेद रंगाची पिकअप गाडी प्लास्टिकच्या कपड्याने पॅक करून येताना दिसली. त्या गाडीला पोहवा मारुती देव्हारे यांनी हात करून थांबवली व गाडीत काही आहे असे सांगितले असता वाहन चालक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडी चेक केली असता त्या गाडीत रेस्टिंग दुकानातील गहू तांदळाच्या 41 गोणी दिसून आल्या. या गोणी गारभट येथील रेस्टिंग दुकानदार शरद उर्फ नाना शिंदे यांच्याकडून भरून ललित पेठ फुलचंद ओसवाल पाली सुधागड येथे नेत असल्याचे वाहन चालक दीपक भागोजी दंत यांनी सांगितले. सदरची माहिती कोलाड पोलीस ठाण्याचे सबपोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना दिली असता ही गाडी कोलाड पोलीस ठाण्यात घेऊन या असे सांगण्यात आले. सदर पिकअप गाडी क्रमांक MH06 BW6286 यामध्ये असलेला रेस्टिंग गहू व तांदळाचे एकूण 41 गोणीचा पंचनामा करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक भोजकर यांनी कोलाड पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. सदर पिकअप मध्ये 50 किलोच्या 25 गोणी अंदाजे 1 किलोला 20 रुपये प्रमाणे 1,250 किलो वजनाचे 25,000 रुपये तसेच गव्हाच्या 50 किलो वजनाच्या 16 गोणी 1 किलोची किंमत 20 रुपये एकूण 800 किलोचे 16,000 रुपये असे महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले 41,000 रुपयांचा माल तसेच 5 लाख रुपयांची गाडी असे एकूण 5,41,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर यातील आरोपी दीपक भागोजी दंत राहणार वावळली पोस्ट सिद्धेश्वर तालुका सुधागड, शरद उर्फ नाना शंकर शिंदे राहणार चिंचवली तर्फे अतोणे खालचा गारभट तालुका रोहा, ललित शेठ फुलचंद ओसवाल राहणार पाली हनुमंत शिंदे तसेच रुपेश यांनी एकमेकांशी संगनमत करून रेशनिंग दुकानातील धान्य तांदूळ व गहू हे शासनाकडून जनतेला वाटप करण्यासाठी दिले होते. परंतु जनतेला वाटप न करता 2 नंबरने स्वतःच्या फायद्यासाठी पिकअप मध्ये भरून गैरफायदा वाहतूक करून असल्याची मिळून आले असल्याची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर भोजकर हे करीत आहेत. स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड.